नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले तुमच्या 10th स्टँडर्डला आणि 10th स्टँडर्ड मधला मॅथ्स पेपर 1 मध्ये आपण स्टडी करतोय तुमचा सेकंड चॅप्टर जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये प्रॅक्टिस सेट 2.3 पर्यंतचा पार्ट आपण कव्हर केलाय. 2.1, 2.2 आणि 2.3 प्रॅक्टिस सेट आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. जरी ते लेक्चर तुम्ही मिस केले असतील तर नक्की बघा, कारण की ते सगळे प्रॅक्टिस सेट्स इम्पॉर्टंट आहेत. मी ऑलरेडी एक्सप्लेन सुद्धा केलेला आहे. आज या लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे तुमचा नेक्स्ट प्रॅक्टिस सेट जो आहे 2.4. हा जो प्रॅक्टिस सेट आहे या प्रॅक्टिस सेट मध्ये अगेन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन. जसे आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेट्स मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपण सॉल्व्ह केले बाय फॅक्टरायझेशन असेल, बाय कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड असेल, आणि आज आपण अगेन सॉल्व्ह करणार आहे आपले क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, पण क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला. तर तो फॉर्म्युला मी इथं बोर्डवर मेन्शन केलाय. हे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म आहे आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि बाय युजिंग फॉर्म्युला आपल्याला काय करायचं या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला. तर फॉर्म्युला म्हणजे काय, तर ही जी एक्स ची व्हॅल्यू आहे, जे रूट आहे, आपण जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतो म्हणजे काय करतो, आपण फाइंड आउट करतो एक्सच्या व्हॅल्यूज म्हणजे सोल्युशन, आणि सोल्युशन म्हणजेच आपण त्याला काय म्हणतोय, रूट्स. तर ते रूट्स तुम्हाला या फॉर्म्युलाने डायरेक्ट मिळणार आहेत, कारण की हा जो फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर इथे जे ए बी सी हे जे यूज केलेलं आहे ते हे एक्स स्क्वेअर आणि एक्स आणि मग कॉन्स्टंट त्याचे कोएफिशियंट्स आहेत. मग हा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ए आहे, एक्सचा बी आहे, आणि हा सी कॉन्स्टंट आहे. तेच फक्त इथं आपल्याला यूज करायचे आणि आपण डायरेक्ट आपल्या रूट्स पर्यंत पोहोचणार आहोत. प्रिव्हियस प्रॅक्टिस सेट्स मध्ये आपण सॉल्व्ह केलेत क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग ज्या आपण फॅक्टरायझेशननी केले असेल, आपण कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडने आपण सॉल्व्ह केले प्रिव्हियस प्रॅक्टिस सेट मध्ये, मग त्या कम्पॅरिझन मध्ये आपण डायरेक्ट बाय युजिंग फॉर्म्युला ही जी मेथड आहे ना ती थोडीशी इझी आहे, कारण की तुम्हाला फक्त जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असतं त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला कम्पेअर करायचं आहे या जनरल फॉर्मशी, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 याच्याशी. आणि मग ए बी सी आपण कोएफिशियंट्स मेन्शन करायचे, आणि जे काही कोएफिशियंट्स आहेत ते डायरेक्ट या फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचे आणि पुटअप करून सॉल्व्ह करायचे. मग तुम्हाला अगदी इझिली तुम्ही रूट्स पर्यंत पोहोचता. समजलं? यामध्ये फार असं एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. हा जो तुम्हाला फॉर्म्युला आहे हा मी इथं डायरेक्ट मेन्शन केलाय. याचं एक्सप्लेनेशन तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा आहे. हा फॉर्म्युला कसा आलाय याचं जर एक्सप्लेनेशन तुम्हाला हवं असेल, की डायरेक्ट तुम्ही एक्सची व्हॅल्यू इथं मेन्शन केली तर ती कशी आली, मग हे जे आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे सॉल्व्ह केल्यानंतरच हा आपण एक्सच्या रूट पर्यंत पोहोचतो. ह्याचं जर एक्सप्लेनेशन तुम्हाला खरंच हवं असेल तर नक्की कमेंट करा. या फॉर्म्युलाचं एक्सप्लेनेशन सुद्धा मी देईन. हा एक्सची व्हॅल्यू हे जे रूट आपल्याला मिळतं ते कसं मिळतं त्या तुम्ही कमेंट करा, मी त्या लेक्चरमध्ये परत एकदा एक्सप्लेन करेन. माझा फक्त एवढाच फोकस असतो की जो इम्पॉर्टंट पार्ट आहे ते तिथं फक्त आपण फोकस करायचा आणि स्मार्टली स्टडी करायचा. आपण इन डिटेलमध्ये सगळं जर तुम्ही करत बसाल तर मग तुम्हाला पॉसिबल होणार नाही, कारण की आपण 9th स्टँडर्ड पर्यंत आपल्याला शॉर्ट मध्ये सिलेबस असायचा. फर्स्ट सेमिस्टरला हाफ असायचा आणि त्याच्यानंतरचा जो हाफ सिलेबस असायचा तो सेकंड सेमिस्टरला असायचा. पण आता 10th स्टँडर्ड मध्ये आपल्याला प्रत्येकच सब्जेक्टचं म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचं आपल्याला टोटल बुक स्टडी करायचा आहे. त्यामुळे आपण जो काय आहे इम्पॉर्टंट पार्ट त्यावरच फोकस करतो. जो काय आपल्याला स्टडी करायचा तो अगदी स्मार्टली करायचा. त्यामुळे जे अगदी इम्पॉर्टंट आहे तेवढाच पार्ट मी माझ्या लेक्चरमध्ये सुद्धा इन्क्लूड करते. इथं फक्त तुम्हाला फोकस कुठं करायचा आहे तर हे एक्सचे जे रूट आहे याच्यावर फोकस करायचा आहे. आपल्याला सॉल्व्ह करायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला. तर फॉर्म्युला काय आहे तर हा फॉर्म्युला आहे. आपण जेवढं प्रॅक्टिस करणार ना तेव्हा तुम्ही अगदी इझिली हा फॉर्म्युला सुद्धा मेन्शन करू शकता. तुम्हाला थोडंसं आता बघताना हार्ड वाटत असेल, पण तुम्ही जसे प्रॅक्टिस कराल ना अगदी तुम्ही ओरली सुद्धा करून घ्याल. या गोष्टी इतके इझी होतील. सॉल्व्ह करणार आहे आपण आपला प्रॅक्टिस सेट 2.4. हा जो प्रॅक्टिस सेट 2.4 आहे तो अगेन इम्पॉर्टंट आहे, कारण की यावरचे क्वेश्चन्स बऱ्याच वेळेस तुमच्या प्रिव्हियस बोर्ड एक्झाम मध्ये मॅक्झिमम टाइम्स आलेले आहेत. त्यामुळे चान्सेस आहेत तुमच्या या बोर्ड एक्झामला सुद्धा येतील. त्यामुळे हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो अगदी आपण परफेक्ट करायचा आहे. आपण आपले कन्फर्म करणार आहे आपले अगेन 3 मार्क्स. एक स्मॉल ऍक्टिव्हिटी जरी आली तर ती 1 मार्क्स साठी येते, कम्पेअर द कोइफिशियंट्स म्हणून. आणि मग जो सॉल्व्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला असा जर क्वेश्चन आला तर तो 3 मार्क्सला येतो. त्यामुळे आपण टोटल 4 मार्क्स कव्हर करणार आहे आज आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये. स्टार्ट करूया आपण. सॉल्व्ह करूया आपण प्रॅक्टिस सेट 2.4. या प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला काय दिलंय, कम्पेअर द क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. आपल्याला जनरल फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा माहिती आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हा जो जनरल फॉर्म आहे या जनरल फॉर्मशी आपल्याला दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्पेअर करायचंय आणि फाइंड आउट करायचे व्हॅल्यू ए बी सी. हे क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्स साठी येऊ शकतात. आपण स्टार्ट करूया. मी फर्स्ट एक्झाम्पल इकडे राईट डाऊन केले, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0.
कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. हे तुम्हाला दिलेलं इक्वेशन आहे, आपल्याला कम्पेअर करायचं आहे ते ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. मी इकडे मेन्शन केले, मी अगेन मेन्शन करते, फर्स्ट एक्झाम्पल आहे त्यामुळे ए इज इक्वल्स टू, इथे काय आहे ए एक्स स्क्वेअर आहे, इथं काय आहे एक्स स्क्वेअर आहे फक्त, मग एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट कोण आहे, काही नाही म्हणजे 1 आहे, मग ए काय आला तुमचा 1, कॉमा इथे काय आहे बी एक्स आहे आणि इथे काय -7x आहे, मग बी एक्स आणि हा -7x म्हणजे बी कोणाला इथे बी इज इक्वल्स टू -7, आपण विथ साइन घ्यायचे, आणि इथं काय आहे प्लस सी आहे, इथे किती आहे +5, मग ती सी किती आला तुमचा 5. समजलं, ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया नंबर 2. हा जो नंबर 2 तुम्हाला दिलाय 2m स्क्वेअर इज इक्वल्स टू 5m - 5, आपल्याला तो फक्त हा 5m - 5 आपल्याला शिफ्ट करायचा आहे. 2m स्क्वेअर मायनस 5m मायनसचा काय झाला हा +5 इज इक्वल्स टू 0. आता हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला कम्पेअर करायचं आहे जनरल फॉर्मशी, am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल्स टू 0. देअरफॉर a इज इक्वल्स टू am स्क्वेअर, a किती मिळाला तुम्हाला 2, कॉमा b इज इक्वल्स टू bm प्लस bm, इथे किती आहे -5m, b किती मिळालं तुम्हाला -5, कॉमा c इज इक्वल्स टू 5 प्लस c, इथे किती आहे +5, c इज इक्वल्स टू 5. आता सॉल्व्ह करूया आपण लास्ट. आता हे जे एक्झाम्पल आहे आपल्याला y स्क्वेअर इज इक्वल्स टू 7y आहे, त्याला आपण थोडंसं ऍडजस्ट करू, y स्क्वेअर मायनस 7y, हा 7y आपण शिफ्ट करतोय, प्लस 0 इज इक्वल्स टू 0. आपण फक्त थोडंसं ऍडजस्टमेंट केली, आपल्याला कम्पेअर करायचं, इथं व्हेरिएबल y यूज केले, आपण कम्पेअर करणार आहे ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. देअरफॉर वी गेट a इज इक्वल्स टू y स्क्वेअर आणि इथे किती आहे ay स्क्वेअर, इथं कोएफिशियंट y स्क्वेअरचं काय आहे 1, म्हणजेच a काय आला 1, हा by आणि इथं -7y म्हणजे b किती आला तुमचा -7, बी किती आला -7, हा सी इथं प्लस सी आहे, इथे किती आहे पण इकडे काहीच नव्हतं, आपण फक्त ही ऍडजस्टमेंट केली +0, मग सी किती आला तुमचा 0, सी इज इक्वल्स टू 0. समजलं तुम्हाला. आपण इथं डिटेलमध्ये मेन्शन करू शकतो कंपेअरिंग विथ द जनरल फॉर्म ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0. देअरफॉर वी गेट ए इज इक्वल्स टू 1, बी इज इक्वल्स टू -7, सी इज इक्वल्स टू 0. समजलं तुम्हाला क्वेश्चन नंबर 1. ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती 1 मार्क्सला 2 मार्क्सला आलेली आहे बऱ्याच वेळेस, पण याचाच यूज आपण नेक्स्ट तुमचा जो आपल्याला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचा आहे ना, तिथं प्रत्येकच वेळेस आपल्याला जे दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत त्यांना कम्पेअर करून त्यांचे एबीसी हे कोएफिशियंट मेन्शन करून मगच आपल्याला फॉर्म्युला यूज करता येतो. त्यामुळे एबीसी कोएफिशियंट मेन्शन करणं गरजेचं आहे. हा क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला समजला. आता नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया तुमचा मेन इम्पॉर्टंट जो आहे क्वेश्चन नंबर 2, तो आता आपण सॉल्व्ह करूया आपण क्वेश्चन नंबर 2. सॉल्व्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला. तर हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फर्स्ट एक्झाम्पल दिलंय, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल्स टू 0. फॉर्म्युला म्हणजेच काय, आपण जस्ट मी इकडे मेन्शन केलेलं एक्स इज इक्वल्स टू, आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तो मी इथं मेन्शन करते, एक्स इज इक्वल्स टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथे यूज करायचा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना. फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय याला आपल्याला कम्पेअर करायचं आहे जनरल फॉर्मशी, आणि मग आपल्याला ए बी सी कोएफिशियंट मेन्शन करायचे आणि जे काही कोएफिशियंट्स मिळतात मग ते पुटअप करून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. स्टार्ट करूया आपण. कंपेअरिंग गिवन इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. वी गेट ए इज इक्वल्स टू ए एक्स स्क्वेअर, ए इज इक्वल्स टू 1, b is equals to 6, c is equals to 5. Therefore, b square minus 4ac is equals to, आता हा जो फॉर्म्युला आहे x is equals to -b प्लस मायनस b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. जर ते हे स्क्वेअर रूट आहे ना, स्क्वेअर रूट म्हणजेच काय b स्क्वेअर मायनस 4ac, हे जे स्क्वेअर रूट आहे यामधली ही जी टर्म आहे b स्क्वेअर मायनस 4ac, फर्स्ट आपण ती सॉल्व्ह करून घेऊ, म्हणजे जेव्हा आपण व्हॅल्यूज फॉर्म्युलामध्ये पुटअप करणार तेव्हा आपल्याला इझी जाणार आहे. म्हणून b स्क्वेअर मायनस 4ac, आता b स्क्वेअर म्हणजेच काय 6चा स्क्वेअर मायनस साइन ऍज इट इज, 4 ऍज इट इज, a काय आहे 1 ऍज इट इज, आणि सी काय इथे दिलाय तुम्हाला 5. 6 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 5. आता आपण सॉल्व्ह करूया. 6 चा स्क्वेअर किती 36 मायनस 4 इंटू 1 4, 4 इंटू 5 20 इज इक्वल्स टू 36 मायनस 20 किती आला तुमचा 16. म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू किती मिळाला तुम्हाला 16. समजलं. आपण फक्त काय करतोय, ही जी टर्म आहे ती आपण सेपरेटली सॉल्व्ह केली. आता आपण व्हॅल्यू पुटअप करूया आपल्या फॉर्म्युलामध्ये आणि आपण सॉल्व्ह करूया. वी नो दॅट एक्स इज इक्वल्स टू, इकडे मेन्शन करा इथे, वी नो दॅट एक्स इज इक्वल्स टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू -b, आपण इथून स्टार्ट करूया. -b इथे किती आहे, b 6 आहे, -6
प्लस मायनस ऍज इट इज, स्क्वेअर रूट ऍज इट इज. आता हा बी स्क्वेअर मायनस 4ac आपण फाइंड आउट केले ना, बी स्क्वेअर मायनस 4ac त्याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 16. ती आपण डायरेक्ट इकडे पुटअप करू. 16 डिवायडेड बाय 2 इंटू ए. ए किती मिळाला आपल्याला 1. 2 इंटू ए. आता फक्त आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. आपण अगदी इझिली रूट्स पर्यंत पोहोचतो. 6 प्लस मायनस, आता स्क्वेअर रूट ऑफ 16 म्हणजेच काय, स्क्वेअर रूट ऑफ 16 म्हणजेच 4. 4चा 16चा स्क्वेअर रूट किती येणार आहे 4 डिवायडेड बाय 2 इंटू 1 किती आला 2. आता आपण काय करूया, हे सिम्प्लिफाय करूया. -6 प्लस -4. आता हे जे 2 टर्म्स आहेत, -6 आहे आणि हे 4 आहे, यामधून आपण 2 कॉमन घेऊ शकतो ना. 2 का कॉमन घ्यायचा आपल्याला, हा खालचा 2 कॅन्सल करायचा आहे. म्हणून जास्तीत जास्त आपण सिम्पल करायचं आहे, आपल्याला रूट्स पर्यंत पोहोचायचं आहे. त्याच्यासाठीची ही ऍडजस्टमेंट आहे. फक्त मी 2 कॉमन घेतलाय. -3 ऍज इट इज प्लस -2 ऍज इट इज. 2 3 जा 6, 2 2 जा 4. समजलं. मायनस साइन ऍज इट इज दिले, प्लस मायनस ऍज इट इज दिले, बाकीचा काही चेंज केलेला नाही. आता हे जे 2 आहे डिवायडेड बाय 2 ऍज इट इज, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल ना. देअरफॉर x इज इक्वल्स टू हा 2 कॅन्सल झाल्यानंतर काय राहिला 3 प्लस मायनस 2. हे जे आन्सर आले तुमचं, x इज इक्वल्स टू -3 प्लस -2. आता हे जे आपल्याला रूट मिळाले, याला आपण काय करणार आहे, 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करणार, म्हणजे स्प्लिट करणार आहे. आता स्प्लिट म्हणजेच काय, x इज इक्वल्स टू -3 ऍज इट इज. हा फर्स्ट फक्त आहे प्लस, तो फक्त प्लस इथे काउंट करायचा आणि 2 ऍज इट इज राईट डाऊन करायचा. और x इज इक्वल्स टू -3 ऍज इट इज. आता इथे आपण प्लस मेन्शन केलेलं, आता नेक्स्ट पार्ट मध्ये इथे मायनस मेन्शन करायचं आणि हा 2 ऍज इट इज लिहायचा. समजलं. आपण काय केलं, हे जे आपल्याला रूट मिळाला त्याला आपण 2 पार्ट्स मध्ये स्प्लिट केलं, डिवाइड केलं, जेणेकरून आपल्याला 2 रूट्स मिळतील. आपल्याला हे जे दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, तिथे क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्सचा काय आहे, स्क्वेअर आहे, म्हणजेच आपल्याला रूट्स किती मिळणार, 2 मिळणार. जेवढी पॉवर असते तेवढे रूट्स मिळतात. आता लिनियर इक्वेशन मध्ये एक 1च व्हॅल्यू मिळते, कारण की डिग्री 1 असते. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक्सची पॉवर किती आहे तर 2 आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक स्क्वेअर आहे, म्हणजे आपल्याला रूट्स किती मिळणार आहे तर 2 मिळणार आहे. समजलं. आता आपण हे सॉल्व्ह करूया. x इज इक्वल्स टू -3 प्लस 2 किती आला, हा -1. x इज इक्वल्स टू -3 - 2 किती आला -5. Therefore, -1 or -5 are the roots of given quadratic equation. मी इथं मेन्शन करते, roots of a given quadratic equations are -1 or -5. समजलं. हे आहे तुमच्या क्वेश्चन नंबर 2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. आपण नेक्स्ट सॉल्व्ह करणार आहे नंबर 2. नेक्स्ट सॉल्व्ह करूया आपण एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 तुम्हाला काय दिलंय, x² - 3x - 2 इज इक्वल्स टू 0. आपल्याला हे एक्झाम्पल दिलंय, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे बाय युझिंग फॉर्म्युला. दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे बाय युझिंग फॉर्म्युला. मी इथं फॉर्म्युला प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये होताना मेन्शन केलेला, मी तो तसाच इथे ठेवलेला आहे. स्टार्ट करूया आपण सोल्युशनला. x² - 3x - 2 इज इक्वल्स टू 0 हे दिलेलं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कम्पेअर करणार आहे आपण त्याला जनरल फॉर्मचे, x² + bx + c इज इक्वल्स टू 0. देन वी गेट कोएफिशिएंट a इज इक्वल्स टू, a किती मिळालं तुम्हाला 1, b इज इक्वल्स टू इथे किती आहे -3x आहे, म्हणजे b किती मिळालं तुम्हाला -3, c इज इक्वल्स टू इथे किती आहे -2. कोएफिशिएंट a इज इक्वल्स टू 1, b इज इक्वल्स टू -3, c इज इक्वल्स टू तुम्हाला मिळाला -2. स्टार्ट करूया आपण. b² - 4ac ही जी टर्म आहे ती फर्स्ट आपण सॉल्व्ह करून घेऊया. b² - 4ac, b² म्हणजेच -3चा स्क्वेअर -4 ऍज इट इज. a किती मिळाले तुम्हाला 1 इंटू c किती आहे -2. आता हे आपण थोडंसं सॉल्व्ह करूया. -3चा स्क्वेअर किती आला 9 -8 आणि हा मायनस झाला तुमचा +8 इज इक्वल्स टू 9 + 8 किती आला 17. देअरफॉर b² - 4ac किती आला तुमचा हा 17. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करूया. वी नो दॅट x is equals to -b plus -b² - 4ac divided by 2a. Therefore, x is equals to -b. इथं b किती आहे -3 आहे. हे मायनस साइन ऍज इट इज, हे मायनस साइन फॉर्म्युला मधलं ऍज इट इज. b ची व्हॅल्यू काय आहे तर -3 आहे. अगेन -3 -3 हा प्लस मायनस ऍज इट इज. b² - 4ac आपण सॉल्व्ह केले, किती मिळाले आपल्याला 17. पुटअप करूया आपण 17 डिवायडेड बाय 2 इंटू a. a किती आहे 1 आहे. 2 इंटू 1. समजलं. इथे आपल्याला बऱ्याच वेळेस स्टुडंटची मिस्टेक होते. इथे -b आहे तर डायरेक्ट आपण -3 लिहून टाकणं असं नाही. इथं मायनस साइन सेपरेटली आहे, मग इथं मायनस ऍज इट इज हा जो आहे तो असाच द्यायचा. मग b कोण आहे तर b आहे -3, म्हणून हा -3 होणार आहे. आता आपण सॉल्व्ह करूया. देअरफॉर x इज इक्वल्स टू मायनस काय झाला +3.
प्लस मायनस ॲज इट इज रूट 17 ॲज इट इज. या 17चं स्क्वेअर रूट निघेल का? 17 काय आहे? प्राईम नंबर आहे, त्याचं स्क्वेअर रूट निघणार नाही. 2 × 1 काय आला? 2. आता हे जे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळाले 3 प्लस मायनस रूट 17 डिवायडेड बाय 2, या आपल्याला ह्याला सॉल्व्ह करता येईल का? इथे आहे 3, इथं प्लस मायनस हा 17 आहे, स्क्वेअर रूट तर काय निघणार नाही. हा 2 कॉमन घेतला आपण, ह्याला काही कॅन्सल वगैरे करू शकत नाही. आपण काय करूया, हे थोडं स्प्लिट करूया. x इज इक्वल टू 3 आणि हा फक्त b प्लस इथं घेतलाय रूट 17 डिवायडेड बाय 2, और x इज इक्वल टू 3 मायनस रूट 17 divided by 2. Yeah. Therefore, roots of a given quadratic equations are 3 plus root 17 divided by 2 and 3 minus root 17 divided by 2. समजलं तुम्हाला? एक्झाम्पल नंबर 2 सॉल्व्ह करूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. या एक्झाम्पल नंबर 3 मध्ये 3m² प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. हा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ते बाय युझिंग फॉर्म्युला. इथं जो व्हेरिएबल यूज केलाय तो काय आहे? m आहे. म्हणून आपण कम्पेअर करणार आहे am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. म्हणून इथे फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला रूट्स काय मिळणार आहेत? तर m चे रूट्स मिळणार आहेत. हा, आपण इथं मेन्शन करायला विसरायचं नाही. इथं काय आपण मेन्शन करणार आहे? m मेन्शन करणार आहे. आपण कम्पेअर करूया am² प्लस bm प्लस c शी. am² इथं काय आहे? 3m², म्हणजेच a काय मिळाला तुम्हाला? 3, कॉमा प्लस bm इथं किती आहे? प्लस 2m. बी काय मिळाला तुम्हाला? 2, कॉमा इथे प्लस सी आहे, इथे किती आहे? मायनस 7 आहे. सी किती मिळाला तुम्हाला? मायनस 7. आपण सॉल्व्ह करूया. b² मायनस 4ac ही जी स्क्वेअर रूट मधली टर्म आहे ती आपण फर्स्ट सॉल्व्ह करून घेऊ. b² म्हणजेच काय येणार? हा 2 चा स्क्वेअर मायनस 4 ॲज इट इज. ए किती आहे तुमचा? 3 इंटू सी किती आहे? हा मायनस 7. आपण थोडंसं सॉल्व्ह करूया. 2 चा स्क्वेअर किती आला? हा 4. 4 इंटू 3 मायनस 7. हा मायनस मायनस काय होणार? प्लस 4 इंटू 3 इंटू 7 आला तुमचा 84. 4 प्लस 84 किती आला? 88. Therefore, b² मायनस 4ac इज इक्वल टू 88. व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 88. आता आपण पुटअप करूया या फॉर्म्युल्यामध्ये. m इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. Therefore, m इज इक्वल टू मायनस b, इथे b किती आहे? 2 आहे, मग काय येणार? मायनस 2 प्लस मायनस ॲज इट इज स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac. आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली, किती आहे ही? 88. आपण इथं पुटअप करूया. 88 डिवायडेड बाय 2 इंटू a. a किती आहे? 3. 2 इंटू 3. Therefore, m इज इक्वल टू मायनस 2 प्लस मायनस हा जो 88 आहे ना, आपल्याला काय करायचं आहे? थोडंसं सिंपल करायचं आहे. मग आपण काय करूया? हा जो 88 आहे ना, त्याला मी फक्त असा मेन्शन करते 4 इंटू 22. हा, 4 इंटू 22 किती आला? 88. आपण ही ऍडजस्टमेंट का करतोय ते तुम्हाला नेक्स्ट स्टेप मध्ये लक्षात येईल. डिवायडेड बाय 2 इंटू 3 किती आला? 6. Therefore, m इज इक्वल टू मायनस 2 प्लस मायनस. आता हे जे आहे ना, स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू 22. आपण ह्या 88ला स्क्वेअर रूट ऑफ 88ला फक्त मेन्शन केलं 4 इंटू 22. 4 इंटू 22 म्हणजेच काय? 88. आता हे आपण जे आहे ना, स्क्वेअर रूट आपण स्प्लिट करू, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 22. तर ह्याचं स्क्वेअर रूट निघतंय ना, स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजेच काय? 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 22 ॲज इट इज. मी इथं डायरेक्ट मेन्शन करणार आहे. आपण काय केलं? फक्त याचं स्क्वेअर रूट स्प्लिट केलं आणि मग याचं स्क्वेअर रूट निघतंय ना, आपल्याला काय करायचं आहे? थोडंसं सिंपल करायचं आहे. जेवढं आपण सिंपल करणार तेवढे आपण पटकन आपल्या रूट्स पर्यंत पोहोचणार. म्हणून आपण इथे ऍडजस्टमेंट करतोय ही डिवायडेड बाय 6 ॲज इट इज. समजलं? आपण इथं काय केलंय? इथं मी डायरेक्ट मेन्शन केलं. तर आता काय करूया आपण? हे जे आपण न्यूमरेटर मधले आपण फक्त इथे 2 कॉमन घेऊ. 2 कॉमन घेतल्यानंतर इथे काय राहिलं? मायनस साइन ॲज इट इज. इथे राहिला 1 प्लस मायनस ॲज इट इज. इथे काय राहिलं? आपण 2 कॉमन घेतोय. या 2 टर्म्स मधून आपण 2 कॉमन घेतोय. मग इथे आपण 2 कॉमन घेतला. इथे काय राहिलं? फक्त स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 6 ॲज इट इज. आपण ही सगळी ऍडजस्टमेंट का केली? कारण की आपण 2 कॉमन घेऊ शकतोय आणि आता 2 ने याला डिवाइड होतोय. थोडंसं आपण सिम्पल करतोय म्हणून, सिंपल आपल्याला करता येईल म्हणून. आता हा 2 ने याला डिवाइड होतोय ना, 2 1 जा 2, 2 3 जा 6, मायनस 1 ॲज इट इज. हा प्लस मायनस ॲज इट इज स्क्वेअर रूट ऑफ 22 ॲज इट इज डिवायडेड बाय 2 1 जा 2, 2 3 जा 6. मग आला हा 3. एम ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? मायनस 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3. आता ही जी व्हॅल्यू मिळाली याला अजून आपण सिंपल करू शकतोय का? नाही. इथं काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ 22. अजून याला सिंपल करता येणार नाही. याची जरी तुम्ही हे बघा, ह्या 22 ला 2 इंटू 11 असं जरी केलं, मी 11 काय आला? अगेन प्राईम नंबर आला. हा काय आला? 2 प्राईम नंबर आला. मग त्याचं स्प्लिट करून सुद्धा काय फायदा होईल का? नाही. म्हणजे हे अगेन आपण सिम्प्लिफाय करू शकणार नाही. मग आता हे जे मिळालं आपल्याला तो आपण थोडासा स्प्लिट करून मेन्शन करूया, म्हणजे आपल्याला 2 रूट्स मिळतील. देअरफॉर m इज इक्वल टू, आता आपण काय घेऊया? हा मायनस 1 ॲज इट इज. मायनस 1 ॲज इट इज. हा प्लस फक्त इन्क्लूड करूया या फर्स्ट रूट मध्ये. प्लस स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3
ऑर एम इज इक्वल्स टू, इथे आपण प्लस इन्क्लूड केलेलं, आता नेक्स्ट रूट मध्ये आपण मायनस घेऊ, -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3. हे मिळाले तुम्हाला एमचे टू रूट. एम इज इक्वल्स टू -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3 ऑर एम इज इक्वल्स टू -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3. Therefore, roots of a given quadratic equation are -1 plus square root of 22 divided by 3 and -1 minus square root of 22 divided by 3. समजलं? हे आले तुमचे रूट्स दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. समजलं तुम्हाला? एक्झाम्पल नंबर 3. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया एक्झाम्पल नंबर 4. तुम्ही जर राईट डाऊन करून घेत नसाल तर तुम्ही नक्की राईट डाऊन करून घ्या. नसेल पॉसिबल तर ऍटलीस्ट स्क्रीनशॉट तरी तुम्ही घेत जा. स्टॉक सॉल्व्ह करूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. सॉल्व्ह करूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 तुम्हाला काय दिले? 5m² - 4m - 2 = 0. आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे बाय युझिंग फॉर्म्युला. तर कम्पेअर करूया आपण. कम्पेअरिंग विथ am² + bm + c = 0. Therefore, we get a is equals to 5, b is equals to -4 and c is equals to -2. यामधला हा जो b² - 4ac तो आपण सॉल्व्ह करून घेऊ. b² इथं काय आहे? b -4 चा स्क्वेअर, मायनस साइन ऍज इट इज. इथे 4 जो आहे तो 4 ऍज इट इज इंटू ए किती मिळालाय आपल्याला? 5. बी किती आहे? सॉरी, हा सी किती आहे? -2. हे जर आपण सॉल्व्ह करूया. -4 चा स्क्वेअर किती आला? 16. मायनस काय झाला? हा प्लस 4 × 5 हा किती आला? 40. 4 × 5 20. 20 × 2 40 इज इक्वल्स टू इथे किती आला? हा 56. Therefore, b² - 4ac किती मिळाला तुम्हाला? 56. आता आपण ह्या व्हॅल्यूज पुटअप करू फॉर्म्युलामध्ये. m इज इक्वल्स टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac डिवायडेड बाय 2a. Therefore, m इज इक्वल्स टू -b किती आहे? हा -4 आहे. हा मायनस साइन फॉर्म्युलामधला ऍज इट इज. आता हा b काय आहे? हा -4 म्हणजेच इथे किती आला? -4 प्लस मायनस ऍज इट इज b² - 4ac ची व्हॅल्यू किती आहे? ही आपण सॉल्व्ह केली 56 डिवायडेड बाय 2 इंटू ए किती आहे? इथं ए किती मिळाले आपल्याला? 5. आता आपण हे सिम्प्लिफाय करूया. m इज इक्वल्स टू -4 किती आला? हा 4 प्लस मायनस ऍज इट इज स्क्वेअर रूट ऑफ 56. आपण याला काय करूया? थोडासा स्प्लिट करूया. 4 × 14 करूया. 14 4 जा 56 डिवायडेड बाय 2 × 5 किती आला? हा 10. Therefore, m इज इक्वल्स टू 4 × 14. हा स्क्वेअर रूट ऑफ 4 × 14 ला आपण काय करूया? स्प्लिट करूया. 4 स्क्वेअर रूट ऑफ 4 × स्क्वेअर रूट ऑफ 14. याचं स्क्वेअर रूट निघतंय ना, मग किती आला? हा 2 स्क्वेअर रूट ऑफ 14. आता हे जे आहे याच्या ऐवजी आपण डायरेक्ट मेन्शन करूया 2 × स्क्वेअर रूट ऑफ 14. 4 ऍज इट इज प्लस मायनस साइन ऍज इट इज 2 × स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 10 ऍज इट इज. ही आपण ऍडजस्टमेंट का करतोय? जेणेकरून आपण 2 कॉमन घेऊ शकू. आणि 2 ने 10 ला डिवाइड होतं ना, म्हणून आपल्याला इझी करायचं आहे, सिम्पल करायचं आहे. मग आता काय करूया आपण? या 2 जे टर्म्स आहेत त्यातून आपण 2 कॉमन घेऊ. 2 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय उरणार आहे? इथे 2. इथे प्लस मायनस साइन ऍज इट इज. इथून आपण 2 कॉमन घेतोय म्हणजेच इथे काय राहिला? फक्त स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय हा 10 ऍज इट इज. आता 2 ने हा 10 ला डिवाइड होईल ना, आपण सिम्प्लिफाय करू. m इज इक्वल्स टू 2 1 जा 2 2 5 जा 10 म्हणजेच इथे किती आला? हा 2 2 2 1 जा 2 2 5 जा 10 म्हणजेच इथं काय उरला? 2 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5. m ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? 2 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5. आता हे फर्दर अजून सिम्प्लिफाय होईल का? नाही. मग आता आपण काय करूया? इथे रूट्स मेन्शन करूया. m इज इक्वल्स टू 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5 ऑर m इज इक्वल्स टू 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5. ह्या आल्या तुमच्या m च्या व्हॅल्यूज. m काय मिळालं तुम्हाला? 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5 or m is equals to 2 minus square root of 14 divided by 5. Therefore, roots of a given quadratic equations are 2 plus square root of 14 divided by 5 and 2 minus square root of 14 divided by 5. हे आले रूट्स तुम्हाला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. समजलं तुम्हाला एक्झाम्पल नंबर 4. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया नंबर 5. हे एक्झाम्पल 5 तुम्हाला काय दिलंय? y² प्लस 1/3y is equals to 2 दिलाय. आता जो हा आहे ना 1/3 आपण डिनॉमिनेटर मध्ये याचा 3 आलाय तर आपल्याला तो काय करायचा आहे? फर्स्ट तो 3 काढून टाकायचा. म्हणून आपण काय करू? मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3. Therefore, 3y² प्लस y is equals to 6. मी इथे डायरेक्ट मेन्शन केलंय, मी इथे तुम्हाला करून दाखवते. 3 × y² काय आला? 3y². आता ह्या 3 ने आपण मल्टिप्लाय करूया 1/3 ला इंटू y ऍज इट इज. 3 × 2 किती आला? 6. तर हा आला 3y². 3 3 कॅन्सल, हे
3 इंटू 1/3 आहे ना, मग हे 3 कॅन्सल प्लस y इज इक्वल्स टू 6. मी इथे डायरेक्ट मेन्शन केलंय. आपल्याला जनरल फॉर्मशी कम्पेअर करायचं. जनरल फॉर्म काय आहे, ay² प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. इथं व्हेरिएबल कोणता आहे, y, म्हणून मी जनरल फॉर्म y मध्ये मेन्शन केलंय, ay² प्लस by प्लस c. तर आपल्याला इथं जो 1/3 होता ना, तो नको होता, म्हणून आपण काय केलं, बोथ साइड्सला मल्टिप्लाय केलं 3 ने. मी इथं डायरेक्ट मेन्शन केले. आता आपण थोडंसं ऍडजस्ट करूया. 3y² प्लस y ॲज इट इज. हा जो 6 राईट हँड साइडला आहे तो आपण लेफ्ट हँड साइडला आणू. -6 झाला इज इक्वल्स टू 0. आता हे जे इक्वेशन मिळाले ते अगदी आपण इझिली कम्पेअर करू शकतो जनरल फॉर्मशी आणि एबीसी फाइंड आउट करू शकतो. आणि मग आपण सॉल्व्ह करणार आहे बाय युझिंग फॉर्म्युला. कम्पेअरिंग विथ ay² प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. वी गेट a इज इक्वल्स टू ay², इथं किती आहे 3y², a किती मिळाला 3. b इज इक्वल्स टू by, इथं काय प्लस y, म्हणजेच b किती मिळालं तुम्हाला 1. c इज इक्वल्स टू -6. कोएफिशियंट्स काय आले, a इज इक्वल्स टू 3, b इज इक्वल्स टू 1 अँड c इज इक्वल्स टू -6. देअरफॉर b² मायनस 4ac. आपल्याला जे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे बाय युझिंग फॉर्म्युला. इथे मी मेन्शन करून ठेवते इथं फॉर्म्युला. इथं व्हेरिएबल कोणतं यूज केलंय, y इज इक्वल्स टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर या फॉर्म्युल्यामधली ही जी टर्म आहे ना b² मायनस 4ac ती आपण इथे सॉल्व्ह करूया. b² म्हणजेच काय आला तुमचा 1² मायनस 4 ॲज इट इज. a किती मिळाला इथं 3, c किती आहे इथं -6. 4 इंटू 3 12 आणि 12 इंटू 6 किती आला तुमचा 72 प्लस 72. मग 1 प्लस 72 किती आला तुमचा 73. देअरफॉर b² मायनस 4ac किती आला हा 73. आता व्हॅल्यूज आपण पुट अप करूया. या फॉर्म्युल्यामध्ये y इज इक्वल्स टू -b प्लस मायनस b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट अप करूया. मायनस हे मायनस साइन ॲज इट इज, b किती आहे इथं 1 प्लस मायनस ॲज इट इज b² मायनस 4ac ची आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली, किती होती ती 73 डिवायडेड बाय 2 इंटू a किती मिळाले आपल्याला 3. आता आपण हे सॉल्व्ह करूया. y इज इक्वल्स टू -1 ॲज इट इज प्लस मायनस ॲज इट इज 73 ॲज इट इज डिवायडेड बाय हे 73 ॲज इट इज डिवायडेड बाय 2 इंटू 3 6. आता हे जे मिळालंय ना आपल्याला y इज इक्वल्स टू -1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6, याला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकत नाही. त्यामुळे आपण इकडे डायरेक्ट रूट मेन्शन करणार आहे. y इज इक्वल्स टू -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6 और y इज इक्वल्स टू -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6. हे आले 2 रूट्स दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. देअरफॉर रूट्स ऑफ अ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6 and -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6. हे आले 2 रूट्स तुमच्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. समजलं? सॉल्व्ह करूया आपण एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 काय दिलंय, 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल्स टू 0. आपल्याला सॉल्व्ह करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युझिंग फॉर्म्युला. स्टार्ट करूया आपण. कंपेअरिंग द गिवन इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. वी गेट a इज इक्वल्स टू 5, b इज इक्वल्स टू 13 अँड c इज इक्वल्स टू 8. आपण सॉल्व्ह करूया b² मायनस 4ac. हा जो फॉर्म्युला आहे यामधली आपण ही टर्म आपण फर्स्ट सॉल्व्ह करून घेऊ. b² मायनस 4ac. b किती आहे इथं 13 म्हणजेच 13 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a किती मिळाला इथं 5, c किती आहे इथं 8. 13 चा स्क्वेअर किती होतो 169 मायनस 4 इंटू 5 20 इंटू 8 किती आला 160. 169 मायनस 160 किती आला तुमचा 9. देअरफॉर b² मायनस 4ac किती मिळाला तुम्हाला 9. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण पुटअप करूया फॉर्म्युल्यामध्ये. देअरफॉर x इज इक्वल्स टू मायनस b किती आहे इथं 13, b आपण मेन्शन करूया 13 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 9 डिवायडेड बाय 2 इंटू a किती आहे इथं 5, 2 इंटू 5. देअरफॉर x इज इक्वल्स टू मायनस 13 प्लस मायनस हा स्क्वेअर रूट ऑफ 9, 9चा स्क्वेअर रूट आपण मेन्शन करू शकतो ना किती आहे ते 3 डिवायडेड बाय 2 इंटू 5 किती आला तुमचा 10. देअरफॉर x इज इक्वल्स टू आता काय करूया आपण हे -13 प्लस -3 आहे ना, आपण ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण स्प्लिट करूया. म्हणजेच इथं याला आपला 13 प्लस 3 डिवायडेड बाय 10 और x इज इक्वल्स टू -13 ॲज इट इज. इथे आपण प्लस घेतलेलं, आता नेक्स्ट मध्ये आपण मायनस घेऊ. -3 डिवायडेड बाय 10. देअरफॉर x इज इक्वल्स टू -13 प्लस 3 किती आला तुमचा -10 डिवायडेड बाय 10 ॲज इट इज. और x इज इक्वल्स टू -13 -3 किती आला तुमचा -16 डिवायडेड बाय 10.
आता आपण हे सिम्प्लिफाय करू शकतोय ना, x इज इक्वल्स टू -10 डिवायडेड बाय 10x किती मिळालं तुम्हाला -1 और x इज इक्वल्स टू याला आपण 2 ने डिवाइड करूया -8 डिवायडेड बाय 5. एक्सच्या व्हॅल्यूज काय मिळाल्या तुम्हाला x इज इक्वल्स टू -1 और x इज इक्वल्स टू -8 अपॉन 5. म्हणजेच रूट्स काय मिळाले या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे -1 अँड -8/5. समजलं. आता आपण इथं मेन्शन करूया रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर -1 अँड -8 डिवायडेड बाय 5. याले 2 रूट्स दिलेल्या तुमच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. समजलं तुम्हाला. हे होतं एक्झाम्पल नंबर 6 म्हणजेच क्वेश्चन 2 आपण इथं फिनिश केलेलं आहे या एक्झाम्पल नंबर 6 सोबतच. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया. नेक्स्ट तुमचा क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करूया आपण. लास्ट क्वेश्चन या प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 3. या क्वेश्चन नंबर 3 मध्ये अगेन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला. फक्त इथे तुम्हाला जे मेन्शन केले विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व्ह द इक्वेशन x² + 2 √3x + 3 = 0. आणि ज्या काही स्टेप्स आपण फॉलो करतो क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना त्याच इथे मेन्शन केलेत, फक्त फ्लो चार्ट मध्ये मेन्शन केलेत. म्हणजे आपण जसं क्वेश्चन नंबर 2 मध्ये 6 एक्झाम्पल सॉल्व्ह केले ना त्याच मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचंय. फक्त इथं तुम्हाला स्टेप मेन्शन केलेत फ्लो चार्ट मध्ये आणि त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून तुम्हाला सॉल्व्ह करायला एवढंच फक्त सांगितलेलं आहे. जशी मेथड आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये 6 एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह केलेत ना 6 एक्झाम्पल ज्या मेथडने आपण सॉल्व्ह केले सेम त्याच मेथडने आपण हे क्वेश्चन नंबर 3 सुद्धा सॉल्व्ह करणार आहे. फक्त इथं त्यांनी मेन्शन केले की फ्लो चार्ट तुम्ही यूज करा, कारण की इथं जो तुम्हाला बी दिलाय ना हा 2√3 आहे म्हणून थोडंसं इथे त्यांनी सेपरेटली हा क्वेश्चन मेन्शन केलेला आहे. बाकी वेगळं काही असं नाहीये. जे आपण आता 6 एक्झाम्पल सॉल्व्ह केले ना त्याच मेथडने आपण सॉल्व्ह करणार आहे. सॉल्व्ह करूया आपण. कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. आपल्याला हे जे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आपण कंपेअर करणार आहे जनरल फॉर्मशी. देअरफॉर वी गेट a इज इक्वल्स टू ax² इथे किती आहे a1. b इज इक्वल्स टू bx इथे b किती मिळणार आहे तुम्हाला 2√3 अँड c इज इक्वल्स टू 3. a ची व्हॅल्यू काय मिळाली 1, b ची काय मिळाली तुम्हाला 2√3 आणि c ची किती मिळाली तुम्हाला 3. देअरफॉर b² - 4ac या फॉर्म्युल्यामधली ही जी टर्म आहे ना b² - 4ac ती आपण इथे सॉल्व्ह करून घेऊ. b² म्हणजेच b किती आहे हा 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस साइन ऍज इट इज 4 ऍज इट इज. a ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू c किती आहे इथं 3. आता आपण हे सॉल्व्ह करूया. हा जो आहे 2√3 या 2√3 चा स्क्वेअर म्हणजेच 2 चा स्क्वेअर आणि ह्या √3 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती आला 4 आणि √3 चा स्क्वेअर हा स्क्वेअर रूट आणि हे स्क्वेअर कॅन्सल मग किती येतो इथं 3. 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 इथं किती आला हा 3 मायनस 4 इंटू 1 इंटू 3 किती आला हा 12 म्हणजेच 4 इंटू 3 12 मायनस 12. मग इथे किती आला हा तुमचा b² - 4ac किती मिळाला तुम्हाला 0. b² - 4ac काय आला तुमचा 0. x इज इक्वल्स टू -b. b किती आहे हा मायनस साइन ऍज इट इज 2√3 प्लस मायनस ऍज इट इज स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac आपल्याला किती मिळाला हा 0 म्हणजेच हा काय येणार आहे तुमचा 0. स्क्वेअर रूट ऑफ 0 म्हणजेच काय आला 0. 2 इंटू a किती आहे इथं 1. 2 इंटू 1. आता आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. देअरफॉर x इज इक्वल्स टू -2√3. आता हा प्लस मायनस 0 आहे ना इथे मी +0 डिवायडेड बाय 2 2 इंटू 1 2. आता मी इथं ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इथं मेन्शन करूया +-0. आता हा 2 इंटू 1 फक्त मी इथे सॉल्व्ह केलाय बाकीचा पार्ट ऍज इट इज. देअरफॉर x इज इक्वल्स टू -2√3. आता हे अजून सिम्प्लिफाय होणार आहे का तर आपण काय करूया हे +0 इथं इन्क्लूड करूया डिवायडेड बाय 2 करूया और आता हा आपण +0 घेतोय. नेक्स्ट मध्ये आपण काय करूया x इज इक्वल्स टू -2√3 -0 डिवायडेड बाय 2. आपल्याला रूट्स काय मिळाले -2 स्क्वेअर रूट ऑफ 3 + 0 डिवायडेड बाय 2 और x इज इक्वल्स टू -2 स्क्वेअर रूट ऑफ 3 -0 डिवायडेड बाय 2. आता आपण काय करूया हे थोडंसं सिम्प्लिफाय करूया. -2 स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 2 और x इज इक्वल्स टू -2 स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 2. हा जो +0 होता -0 होता तो आपण फक्त इथं इन्क्लूड केलेला नाही त्याची काय व्हॅल्यू नाही त्यामुळे x इज इक्वल्स टू हा -2 हा 2 कॅन्सल हा -2 इंटू √3 आहे ना मग -2 आणि हा 2 कॅन्सल मग x इज इक्वल्स टू काय आला तुमचा -स्क्वेअर रूट ऑफ 3 और x इज इक्वल्स टू इथे किती आला हा -2 आणि हा 2 कॅन्सल मग इथं अगेन काय आला तुमचा -स्क्वेअर रूट ऑफ 3. मग x ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला x इज इक्वल्स टू -स्क्वेअर रूट ऑफ 3 और x is equals to -स्क्वेअर रूट ऑफ 3 are the roots of given quadratic equation. इथं मी मेन्शन करते. Therefore roots of a given quadratic equation are
स्क्वेअर रूट ऑफ 3 अँड मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. इथे फक्त हा प्लस मायनस 0 होता ना, तिथं तुम्ही डायरेक्ट जरी मेन्शन केलं असतं तरी चाललं असतं. फक्त इथं थोडंसं तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हावं समजण्यासाठी म्हणून मी इथं अगेन 2 स्टेप इथं मेन्शन केलं. आणि मग इथं x इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 और x इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं? या क्वेश्चन नंबर 3 सोबतच हा जो तुमचा प्रॅक्टिस सेट होता हा आपण इकडे टोटल कम्प्लीट सॉल्व्ह केलेला आहे. कोणतं एक्झाम्पल आपण बाकी ठेवलेलं नाही. जे काही सगळे एक्झाम्पल होते ते सगळे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहे. ज्या मेथडनी ज्या वेनी आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे सेम तसंच तुम्ही तुमच्या आन्सर शीटमध्ये मेन्शन करा. आपल्याला जे दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं ते आपण कम्पेअर केलं. कम्पेअर आपण करताना जे व्हेरिएबल क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये यूज केले तेच व्हेरिएबल कम्पेअर करताना आपल्याला यूज करायचे. मग ABC कोएफिशियंट्स आपण फाइंड आउट केले. त्याच्यानंतर ही जी b² - 4ac ची टर्म आहे फॉर्म्युल्यामधली ती आपण सेपरेटली मेन्शन करतो, सॉल्व्ह करून घेतो आणि मग फॉर्म्युला मेन्शन करून आपण रूट्स फाइंड आउट करतो. ही जी मेथड आहे जी आपण इथं सॉल्व्ह केलेली आहे ती अगदी इझी मेथड आहे ऍज कम्पेअर टू द प्रिव्हियस. आपण जे प्रॅक्टिस सेट्स क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले प्रॅक्टिस सेट्स मध्ये त्याच्या कंपॅरिझन मध्ये ही मेथड अगदी इझी आहे. फक्त हा जो फॉर्म्युला आहे हा फक्त तुम्हाला रिमाइंड करायचा आहे, इथं लक्षात ठेवायचा आहे. बाकीचं फार असं अवघड असं काही नाही या प्रॅक्टिस सेटमध्ये. या प्रॅक्टिस सेट मधले बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स तुमच्या फायनल एक्झामला बोर्डला आलेले आहेत, त्यामुळे हा प्रॅक्टिस सेट अगदी इम्पॉर्टंट आहे. या प्रॅक्टिस सेटच्या जे आधी बेसिक्स असतात ते तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल्स असतात ते सुद्धा तुम्ही नक्की रीड करत जा. ते सुद्धा एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे ते जे सॉल्व्ह करून दिलेले एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा तुम्ही अंडरस्टँडिंग करून घेत जा. हे जे एक्झाम्पल्स आपण आज सॉल्व्ह केलेले आहेत त्याचं तुम्ही इंडिव्हिज्युअल सुद्धा प्रॅक्टिस करून बघत जा. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे तेवढं तुम्हाला परफेक्शन येणार आहे आणि जेवढं तुमचं परफेक्शन असणार आहे तेवढे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये. माझा एवढाच प्रयत्न आहे की तुम्ही परफेक्ट व्हावं. तुम्ही परफेक्ट कधी होणार आहे? जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करून स्वतः बघणार आहात. जेवढं तुम्ही सॉल्व्ह करण्यावर फोकस ठेवणार आहात तेवढे तुम्ही परफेक्ट होणार आहे. जेवढा जास्त मॅक्झिमम पार्ट असतो प्रॅक्टिस सेटचा तो आपण इथे आपल्या लेक्चर्स मध्ये कव्हर करतो, मग त्याचं तुम्ही इंडिव्हिज्युअल सुद्धा प्रॅक्टिस करून बघत जा. आपण जो नेक्स्ट पार्ट आहे तो नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करणार आहे पण नेक्स्ट लेक्चरमध्ये. जरी तुम्हाला काही एखादा डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे कोणी क्लासमेट्स असतील, कोणी फ्रेंड्स असतील तर त्यांना पण हे व्हिडिओज नक्की शेअर करा. आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करणार आहे, तुमचा नेक्स्ट प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहे पण नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यामुळे आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.